अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात का झाला याचं कारण आता समोर आलंय। शेवटच्या 40 सेकंदात पायलट सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी कॉल दिला। एक अशी घटना जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं। अहमदाबाद विमान अपघात। या अपघाताविषयी तुम्ही जे टीव्ही आजपर्यंतचे पाहिलं, जे काही तुम्ही ऐकलं ते अर्ध सत्य होतं। आज एक नवीन सत्य समोर आले जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। विमान कोसळल्यापूर्वी शेवटच्या 30 सेकंदात एक रेकॉर्डिंग आता जगासमोर आली। एक रेकॉर्डिंग ज्याने अपघाताचा खरं कारण उघड केले। संपूर्ण देशाला एकच प्रश्न पडला होता, विमान अपघात का घडला? एक सत्य बाहेर आणले। विमान ज्या बिल्डिंगवर कोसळलं तुम्हाला दाखवण्यात आलं होतं तिथे ते कोसळलंच नाही। अपघाताची जागा दुसरीच होती। आजपर्यंत तुम्ही जे टीव्हीवर पाहिले ती जागा जिथे विमान कोसळले ती जागा अजिबात नव्हती, जागा दुसरीत होती। या अपघातात कॅप्टन सुमित सभरवाल विमान चालवत होते, यांचा जीव घेतला, पण त्याच वेळी त्यांच्याबद्दलचा देशवासियांचा अभिमान दुप्पट झालाय। कारण की या रेकॉर्डिंग मध्ये जी फक्त 40 सेकंदाची आहे, ज्यामध्ये असं काही सत्य समोर आले की ज्यामुळे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याविषयी देशाचा अभिमान दुप्पट झालाय। का असं काय केलं कॅप्टन सुमित यांनी? शेवटच्या क्षणी केलं असं काम ज्यामुळे पूर्ण देशातून कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। त्याबरोबर एक वाचलेल्या व्यक्तीने जो एकटाच या अपघातातून वाचलाय याने देखील एबीपी न्यूज एक मुलाखत दिली। त्यानं काय सांगितलं, त्याच्यासोबत काय चमत्कार झाला? तो म्हणाला, भगवान श्रीकृष्ण आले मला वाचवायला। चला तर मग जाणून घेऊया अहमदाबाद विमान अपघाताची ती कधीही समोर न आलेली कहाणी रेकॉर्डिंग मध्ये बाहेर लगेच पाहूया। त्या दिवशी एअर इंडियाचं बोईंग 777-8 हे विमान एका लांबच्या प्रवासावर होतं। मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला जायला निघालं होतं, पण त्याआधी ते विमान जवळपास 10 ते 12 तास प्रवास करून आलं होतं। हे विमान आधी पॅरिसहून दिल्लीला आलं होतं। पॅरिस हे शहर फ्रान्समध्ये आहे। तिथून ते सगळ्यात आधी दिल्लीला आले। जवळपास 7.5 तासाचं यशस्वी अंतर त्यांनी पार केलं होतं। त्यानंतर दिल्ली विमानतळावर काही तास त्या विमानानं विश्रांती घेतली। विश्रांतीला नंतर आपलं पुढचं उड्डाण भरलं। अहमदाबाद ते लंडन 9 तास 50 मिनिटांचा हा प्रवास होता। अगदी सरळ प्रवास होता। मग विमान वाहतूक प्रज्ञाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही इंजनामध्ये विमानाच्या कार्यप्रणाली कोणती अडचण नोंदवली गेली नव्हती। सर्व काही सामान्य होतं, पण घटना घडणार होती अहमदाबादहून जेव्हा ते विमान उडान घेणार होतं। लंडनसाठी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरलं आणि त्याचा शेवटचा आणि सर्वात लांबचा टप्पा सुरू होणार होता। अहमदाबाद ते लंडन हे तब्बल 10 तास 50 मिनिटांचा प्रवास होता। 242 प्रवासी सीटवर बसले होते। कोणी आपल्या कुटुंबाला भेटण्याच्या ओळीसाठी तर कोणी नवीन संधीच्या शोधात लंडनला निघालो होतो। विमानामध्ये 10 कर्मचारी होते, 2 वैज्ञानिक, असा 242 जणांचा विमानाचा प्रवास होता। विमानाचे चालक होते कॅप्टन सुमित सभरवाल, एक अनुभवी ज्यांना 30 वर्षाचा आणि तब्बल 8200 तासापेक्षा जास्त विमान उडवण्याचा मोठा अनुभव होता। त्या दिवशीच दुपारी 1:30 हे विमान उडायला सज्ज झालं होता। दुपारी ठीक 1:29 एअर इंडियाच्या विमानाने धावपट्टीहून आकाशात झेप घेतली। विमान हळूहळू उंची गाठ होता। 100 फूट, 200 फूट, 300 फूट, 800 फूट, 825 फूट, सर्व काही ठीक होतं। पण पुढच्या क्षणात जे घडलं त्याची कोणीच कल्पना केली नव्हती। अचानक शहराच्या मध्यवर्ती भागात मेघानी नगरमध्ये हे भयानक अपघात झाला आणि आकाशातून आगीचा एक गोळा खाली कोसळला। हे विमान थेट बीजे मेडिकल कॉलेज म्हणजेच या कॉलेजच्या परिसरामध्ये कोसळलं। जिथे विमान कोसळ तिथे डॉक्टरांची कॅन्टीन आणि हॉस्पिटल होत। तिथे काही विद्यार्थी जेवत होते तर काही जण आपल्या खोलीत होते। काही क्षणात एक महाकाय स्फोट झाला। सगळीकडे किंचाळा आणि आगीचे लोळ पसरला। या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्वजण आणि कॉलेजच्या परिसरातील काही विद्यार्थी आणि नागरिक अशा 265 जणांचा जागीच मृत्यू झाला। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। संपूर्ण देशावर शिवकाळात पसरली। दुसऱ्या दिवशी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थितीची पाहणी केली, जखमीचे विचारपूस केली। मृतदेह इतके जळाले होते की ओळख पटवणे अशक्य झालं होतं।
त्यामुळे प्रशासनाने DNA चाचणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित होता की एवढा अनुभवी पायलट असताना, आधुनिक विमान असताना अपघात घडला कसा आणि ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी कसं घडला. या रेकॉर्डिंगमध्ये आता खरंच सत्य बाहेर येणार होता. अपघाताची जागा दुसरी होती आणि या वैमानिकाने असं काय केलं की इतके लोक मरून देखील कौतुकाची थाप त्यांना दिली जात आहे. पहा, ज्यावेळी बचाव कार्य सुरू होतं त्यावेळेस टीम अपघाताचे कारण शोधत होती. काही तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना ती वस्तू मिळाली जी प्रत्येक विमानाचं रस हे उलगडते. विमानाचा ब्लॅक बॉक्स रेकॉर्ड आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो. जेव्हा या ब्लॅक बॉक्समधील काही महत्त्वाच्या घटना ज्या नोंद झालेल्या आहेत त्याची तपासणी झालेली आहे. या तपासण्यात आलेले आहे तपास अधिकाऱ्याला एक धक्का बसला. पहा, हा अपघात हा एक अपघात नव्हता, तर त्यामध्ये एक धाडसी निर्णय लपलेला होता. यांनी शेवटच्या 30 सेकंदामध्ये जो निर्णय घेतला त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचलेत. आता तू म्हणाला सगळे लोक तर मेले, पण नेमकं प्राण कोणाचे वाचले? तर ही 40 सेकंदाची रेकॉर्डिंग जी याची एक कहाणी वेगळीच आहे. पहा, टेक ऑफ नंतर काही क्षणात कॅप्टन सुमित सब्रवाल यांनी एअर ट्रॅफिक कंपाऊंड कंट्रोलला इमर्जन्सी कॉल केला. त्यांचे शब्द होते, मेढे मेढे नो ट्रस्ट लुझिंग पॉवर. आता मग याचा काय अर्थ होतो या संदेशात? अपघातात मूळ कारण घडलं होतं. विमान वाहतूक तज्ज्ञाचं म्हणणं आहे विमानाला पुढे ढकलणारी आणि हवेत उचलून धरणारी शक्ती जी इंजिनमधून निर्माण होते, तसेच ज्यामुळे विमानाला वेग मिळतो, उंची मिळते, तर तीच प्रणाली, तीच शक्ती, तेच कंट्रोल. कॅप्टन सुमित सब्रवाल सांगत होते की ते चालत नाहीयेत. दोन्ही विमा इंजिनची शक्ती जी आहे तर ती बंद झाली होती असं त्यामध्ये सांगितलं. मग यात श्रेष्ठमध्ये काय प्रॉब्लेम येतो याची कारण अनेक असू शकतात. अडथळा निर्माण होणार आणि तिसरं म्हणजे कंट्रोल सिस्टीममध्ये बिघड होणार. इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर चालतात, जसं कंट्रोल करणारे सेन्सर मध्ये बिघाड झाला तरी इंजिन फर्स्ट देऊ शकत नाही. या विमानाच्या बाबतीत नेमकं काय झालं हे सविस्तर अहवाला अंतर्गत करणार आहे. पण एक गोष्ट होती की कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्या हातात एक असं विमान होतं ज्याच्या पंखात शक्ती उरली नव्हती. कल्पना करा, तुमच्याकडे फक्त ती 40 सेकंद आहे, तुमचं विमान खाली कोसळत आहेत, खाली 1000 लोकांची वस्ती आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? कॅप्टन सुमित सब्रवाल यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कृतीतून दिले. ज्या क्षणी त्यांना समजलं की हे विमान आता कोसळणार आहे, त्यांनी पाहिलं की विमान थेट गांधीनगरच्या जास्त लोकांकडे शब्दमो जात आहे. या विमानात 1,25,000 लिटर इंधन होतं, म्हणजे रस्त्यावर उभे असणाऱ्या 20 मोठ्या पेट्रोल टँकर इतकं विमानात होतं. ते विमान जर त्या लोकांवर कोसळलं असतं तर मृत्यूचा आकडा 200 नाही तर हजारोमध्ये असतात. अहमदाबादच्या इतिहासातील तो सगळ्यात काळा दिवस ठरला होता की कॅप्टन सुमित सब्रवाल आपल्या 30 वर्षाच्या अनुभवाचे वापर केला. त्यांनी शेवटच्या क्षणी विमानाला वळवलं. त्यांनी दाट वस्ती विमानाच्या जवळच्या मोकळ्या जागेकडे म्हणजे BJ मेडिकल कॉलेजच्या मैदानाकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न त्यांच्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब करतोय. विमान थेट इमारतीवर आदळ नाही, ते कुठल्याही इमारती आदळ नाही, तर ते आधी मैदानावर आधारित आणि मग त्याचे अवशेष इमारती घुसले. त्यांनी स्वतःच्या आणि विमान प्रवाशांच्या प्राणाची आहुती दिली, पण जमिनीवरच्या हजारो लोकांचे प्राण वाचवले. हे मोठ्या प्रमाणात बलिदान होतं.